पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये आज सकाळी एका अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीला एका सभेसाठी खाजगी विमानाने निघाले होते। सकाळी साधारणतः 5:45 सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विमानाला तांत्रिक अडचण जाणवली आणि यामुळे वैमानिकांचे विमानावरचे नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि धावपट्टीच्या जवळच एका मोकळ्या जागेत हे विमान कोसळले। विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली आणि काही क्षणातच विमानाचा कोळसा झाला। या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सर्व 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली। मृतांमध्ये त्यांचे अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि 2 वैमानिकांचा समावेश असल्याचं समजतं। अजित पवार आज बारामतीमध्ये निवडणूक प्रचारासाठी काही महत्त्वाच्या सभा घेणार होते। त्यांच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण बारामती शहर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। सध्या घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने जवान दाखल झाले असून आग विझवण्याचं काम पूर्ण झालं आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून तांत्रिक बिघाड नेमका कसा झाला याचा तपास केला जातोय।